अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज मी तुम्हाला आपल्या सर्वांचेच आवडते अभिनेते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध स्वप्नील जोशी यांच्या घरी घडलेला हा दिव्य असा स्वामींचा सर्वात मोठा चमत्कार त्यांच्याच शब्दात सांगणार आहे। अगदी आत्ताच काही दिवसांपूर्वी स्वप्नील जोशी यांनी त्यांच्या ट्विटर हॅकद्वारे पोस्ट करून शेअर केलेला हा अनुभव मी तुम्हाला त्यांच्याच शब्दात सांगत आहे। संपूर्ण अनुभव ऐकण्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास। पुढील संपूर्ण अनुभव हा स्वप्नील जोशी या दादांच्याच शब्दात। श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज। मी अभिनेता स्वप्नील जोशी। तुमच्यापैकी प्रत्येकजण मला नक्कीच ओळखत असेल। खरं तर मी जसा अभिनेता आहे तसाच मी स्वामींचा परमभक्त आहे। अनेक वेळा मी सोशल मीडियावर माझे अनेक अनुभव शेअर देखील केले आहेत आणि आज असाच एक माझ्या लाईफमधील सर्वात मोठा असा अनुभव मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे। खरं तर खूप लहानपणापासून मी आणि माझं संपूर्ण कुटुंब, माझी सगळी फॅमिली ही स्वामी भक्तीत आहे। मी खूप लहान असल्यापासूनच स्वामींचं नाव हे माझ्या आईबाबांच्या तोंडातून नेहमी ऐकत असायचो। खरं तर त्यावेळेस स्वामी बाबा कोण हे मला माहिती देखील नव्हतं, मात्र तेव्हाही माझ्या बाबांच्या आणि आईंची भक्ती मी बघत असायचो। मी खूप लहान होतो। मला आठवतं, मी झोपून उठल्यावर नेहमी आईला बाबा कुठे आहेत असं विचारायचो आणि आई मला रोज एकच उत्तर द्यायची, बाबा स्वामी बाबांना भेटण्यासाठी गेलेत। अगदी मला कळत नसायचं की बाबा दररोज इतक्या सकाळी हे कुठले स्वामी बाबा आहेत ज्यांना भेटण्यासाठी जातात। त्यावेळेस आम्ही लोखंडवाला इथे राहायचो। बरोबर पहाटे 3 वाजता आमच्या इथे पाणी यायचं आणि मग ते पाणी घेण्यासाठी बाबा आणि आई दोघे देखील उठायचे। बाबा 3 वाजताच आंघोळ करायचे आणि बाजूच्याच परिसरात असलेला एक स्वामींचा मठ आहे, या मठामध्ये दररोज पहाटेच जायचे। तिथे जाऊन ते उपासना करत असायचे आणि बरोबर 10 वाजता ते घरी यायचे। त्यामुळे मी सकाळी उठल्यानंतर माझ्या बाबांना कधी उठल्या उठल्या पाहिलंच नाही। दादा म्हणतात, आता आम्ही मोठे झालो, कामात व्यापले गेलो, मात्र आजही प्रत्येक गोष्टीत आम्ही स्वामींचाच आदेश घेत असतो आणि त्यांच्याच आदेशाने प्रत्येक गोष्ट करत असतो। एक नाही असंख्य अनुभव नेहमीच आले, मात्र चमत्कार कधी घडला नाही। माझा आणि बाबांचा खूप हट्ट होता की स्वामींनी आपल्या घरी काहीतरी चमत्कार करावा। दादा म्हणतात, मला जास्त सेवा करणं जरी जमत नसलं तरी मी दिवसभर स्वामींचा जप मात्र करत असायचो। सगळं सुरळीत चालू होतं, मात्र एका वर्षापासून थोड्याशा काही गोष्टी या आमच्या घरात उलट घडत होत्या। आई आजारी होती। अगदी अनेक डॉक्टर आणि हॉस्पिटल करूनही तिच्यात काही सुधारणा होत नव्हती। वर्ष झालं ती बेडवरती पडूनच होती। अनेक डॉक्टर केले, मात्र फरक काही पडतच नव्हता। खरं तर तिला अमेरिकेत न्यायचा माझा खूप हट्ट होता आणि माझं सगळं ठरलंही होतं। तिथल्या डॉक्टरांसोबत माझं कन्सल्टही झालं होतं। एकदा तिला तिथे नेऊन दाखवूयात असं माझ्या मनात खूप होतं, पण बाबांचा हट्ट होता देश सोडून जायचं नाही, स्वामी आपल्या सोबत आहे, ते नक्कीच सर्व ठीक करतील। आणि मग त्यांचा तो विश्वास बघून मलाही खूप कुतूहल वाटायचं। खरं तर मी लहानपणापासून ॲक्टर आहे। फिल्म, टेलिव्हिजन या क्षेत्रात मी माझ्या करिअरची सुरुवात केली।
खूप लहान वयातच मी या गोष्टींमध्ये पडलो आणि या सगळ्याच गोष्टीत मला स्वामींनी प्रचंड साथ दिली. आज त्यांच्याच आशीर्वादाने मी जो तुमच्यासमोर आहे. मात्र मागच्या 1 वर्षापासून मला माझ्या मनासारखं काम कुठेच भेटत नव्हतं. खरं तर 1 वर्षापासून मी टेलिव्हिजनपासून थोडासा लांब होतो. हातातून बरेचसे प्रोजेक्ट जात होते. अगदी तुम्हालाही मी कुठे जास्त दिसलोच नाही. खरं तर डोक्यात खूप जास्त विचार होते. डिप्रेशनही सारखं मनामध्ये येत असायचं. अनेक विचार करत मी दिवसभर टेन्शनमध्येच असायचो. मात्र स्वामींचा जप केला, स्वामींचं नामस्मरण केलं की मनाला थोडं शांत वाटायचं. खरं तर या वर्षभरात माझं स्वामी जप हे वाढलं होतं. या अधिक महिन्यापासून मी स्वामींच्या सारामृत पारायणाला देखील सुरुवात केली होती. कितीही काही झालं तरी मी न चुकता सारामृतातील 7 अध्याय हे दररोज वाचायचो. आणि शेवटी सारामृताच्या शेवटच्या पारायणाला चमत्कार घडला. त्या दिवशी गुरुवार होता. मी घरी नव्हतो. कामानिमित्त मी बाहेर होतो. बरोबर दुपारचा 1 वाजला होता आणि माझा फोन वाजला. खरं तर कामात असल्यामुळे मी फोन कट केला. फोन माझ्या बाबांचा होता. त्यानंतर जेव्हा मी माझा मोबाईल हातात घेतला तेव्हा बाबांचे 5 मिस्ड कॉल येऊन गेले होते. आणि मग मात्र मी घाबरलो की बाबांनी इतके कॉल का केले असावेत. कारण बाबा कधीच मला एकही फोन करत नसत. काम संपल्यावर मीच त्यांना फोन करत असायचो. मनात भीती होती आणि मी बाबांना फोन केला आणि बाबांनी सांगितलं, तू जिथे असशील तिथून घरी ये. एक मोठा चमत्कार घडला आहे. मी विचारपूस करताच बाबांनी सांगितलं, आपल्या देवघरात स्वामींच्या फोटोतून विभूतीचा प्रवाह सुरू झाला आहे. खरं तर हे ऐकून मला हसायला आलं. कारण माझी श्रद्धा होती, अंधश्रद्धा नव्हती. आणि अंधश्रद्धा ठेवणारा मी माणूसच नव्हतो. मात्र बाबांच्या हट्टाने मी संध्याकाळी 5 वाजता घरी पोहोचलो. आणि जेव्हा मी ते बघितलं तेव्हा मला कळत नव्हतं मी स्वप्नात आहे किंवा हे सर्व खोटं आहे. कारण देवघरामध्ये सगळीकडे विभूती पसरली होती. 45 वर्षांपासून आणलेल्या स्वामींच्या फोटोतून मोठ्या प्रमाणात विभूती प्रवाह सुरू झाला. आम्ही ब्राह्मणांना देखील लगेच बोलावून घेतलं आणि त्यांनीही सांगितलं, हा मोठा चमत्कार आहे, हा मोठा साक्षात्कार तुमच्या घरात घडला आहे. आम्ही त्याच दिवशी ब्राह्मणांना बोलून लगेचच स्वामींचं महाराजांना आवडणारं जे सत्यनारायण आहे हे सत्यनारायण आणि स्वामींच्या मूर्तीला आम्ही अभिषेक घालून घेतला. दादा म्हणतात, खरं तर 10 दिवस हा विभूतीचा प्रवाह सुरूच होता आणि या 10 दिवसात मला नवीन 10 प्रोजेक्ट मिळाले. वर्षभर मी जी सेवा केली त्याचं फल मला स्वामींनी दिलं. माझ्या बाबांनी गेली अनेक वर्ष जी सेवा केली त्याचा साक्षात्कार स्वामींनी आमच्या घरात दिला. दादा म्हणतात, माझी आई वर्षभरापासून आजारी होती, मात्र आज ती ठणठणीत आहे. 15 दिवसापासून ती व्यवस्थित चालते, बोलते, फिरते. कुठल्याही डॉक्टर आणि ट्रीटमेंटशिवाय ती अगदी ठणठणीत झाली. आणि हे बघून प्रत्येकाच्याच आनंदाचा हिशोब अगदी लावताच येत नाही. खरं तर हे कसं घडलं हे कळतच नाही. मात्र हा स्वामी चमत्कार आहे आणि स्वामींनीच आमच्या आयुष्यात, आमच्या घरात हा इतका मोठा चमत्कार केला. प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या फोटोतून आज थोडी का होईना विभूती बाहेर येत असते. खरं तर स्वामींच्या कृपेने या 15 दिवसात माझं आयुष्यच बदललं. हातातून गेलेले कामही मला भेटत आहेत. ज्याची अपेक्षा देखील मी सोडली होती तेही स्वप्न स्वामींमुळे साक्षात होत आहे. खरंच ते म्हणतात ना, अशक्यही शक्य करतील स्वामी. याची सर्वात मोठी प्रचिती मला आणि माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला या 15 दिवसात येऊन गेली. भक्तांनो, खरंच अद्भुत अनुभव होता. तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.